मग आज आपण काल जो आपण पार्ट पाहिला होता बेसिकचा पार्ट 1 त्यामध्ये आपण टॅलीची जनक कोण आहे किंवा टॅली सुरुवात कशी झाली तिथून सुरुवात केली होती. लायब्ररी वगैरे असं डेबिटपर्यंत नरेशनपर्यंत बघितलं. आता त्याचा सेकंड पार्ट बेसिक पार्ट 2 म्हणजे टाईप्स ऑफ अकाउंट. आता टाईप्स ऑफ अकाउंट म्हणजे टॅलीमध्ये कोणकोणते अकाउंट आहेत त्या अकाउंटबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असली पाहिजे. जर अकाउंट माहीत असेल तर आपण आपली अकाउंटिंग व्यवस्थित करू शकतो. नाही तर मग पर्सनल अकाउंट असेल तर आपण जर त्याला नॉमिनलमध्ये घेतलं किंवा नॉमिनल जर रिअलमध्ये घेतलं तर आपली अकाउंटिंग चुकती. त्यामुळे आपल्याला तिन्ही अकाउंटबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. 3 अकाउंट आहे. पर्सनल अकाउंट म्हणजेच वैयक्तिक खातं, ज्या ठिकाणी तुम्हाला व्यक्तीचं नाव असेल. त्यानंतर रिअल अकाउंट म्हणजेच काय, खरं का ज्या वस्तू आपण पाहू शकतो अशा गोष्टी. त्यानंतर नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट म्हणजेच काय, न दिसणार परंतु बघायचं तसं नाही दिसणार. ठीक आहे, त्याच्या डेफिनेशनवर आपण ते बघणार आहे. पहिलं अकाउंट आहे तुमचं वैयक्तिक खाते, पर्सनल अकाउंट. काय, द अकाउंट क्रिएटिंग ऑन द इंडिव्हिज्युअल फील्ड. इंडिव्हिज्युअल म्हणजेच वैयक्तिकरित्या जे अकाउंट ओपन केलं जातं. त्यानंतर कंपनी, लोकल अथॉरिटी. लोकल अथॉरिटी म्हणजेच ज्या ठिकाणी तुमची एक कंपनी एक लोकल एरियामध्ये. त्यानंतर अँड असोसिएशन. असोसिएशन म्हणजेच काय, एक संस्था. त्यानंतर विथ द बिझनेस डील इज कॉल्ड पर्सनल अकाउंट. एवढ्या ज्या काही वर्ष तुम्हाला दिसलं इंडिव्हिज्युअल फ्रेंड्स, कंपनी, लोकल अथॉरिटी आणि असोसिएशन अशा ज्या गोष्टी आहेत त्याला म्हणतात आपण पर्सनल अकाउंट. त्यानंतर इज अकाउंट ऑफ नॅचरल पर्सन. नॅचरल म्हणजेच काय, नैसर्गिकरित्या जिवंत व्यक्ती जे अकाउंट असतं त्याला म्हणतो आपण नॅचरल पर्सन. त्यानंतर आर्टिफिशियल पर्सन, पार्टनरशिप फ्रेम. आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिमरित्या तयार केलेलं. म्हणजे जसं की समजा साई कॉम्प्युटर्स आहे आणि साई कॉम्प्युटर्स नावाचा कोणता व्यक्ती नाही, परंतु त्याचं करंट अकाउंट बँकेत आहे. कळलं आहे. त्यानंतर आर्टिफिशियल म्हणजेच कृत्रिमरित्या तयार केलेलं. त्यानंतर पार्टनरशिप फ्रेम. पार्टनरशिप फ्रेम म्हणजे जर 2 व्यक्तीचं जर बिझनेस असेल, 2 किंवा 4 किती व्यक्तीचं, 2 व्यक्ती एकापेक्षा जास्त व्यक्तीचं बिझनेस असणं त्याला म्हणतो आपण पार्टनरशिप फ्रेम. लिमिटेड कंपनी असोसिएशन. लिमिटेड म्हणजेच काय, प्रायव्हेट लिमिटेड. वैयक्तिकरित्या ज्या एका व्यक्तीनं ते जी काही कंपनी काढलेली असती त्याला म्हणतो आपण लिमिटेड कंपनी. लोकल अथॉरिटीज इट्स आर ग्रुप्स. आता एवढ्या काही गोष्टी वरच्या या सगळ्या पर्सनल अकाउंटमध्ये येतात. आता नेमकं त्याचे एक्झाम्पल दिलेले आहे. अकाउंट क्रेडिटर्स, डेटर्स, कॉलेज आणि हॉस्पिटल. नाव द्यायचं पर्सनल अकाउंट. म्हणजे जर समजा मी म्हटलं तुम्हाला की एखाद्या कॉलेज समोर आहे, नेमकं पर्सनल ओळखायचं कसं, तर तुम्ही कॉलेज नावून तुम्हाला समजणार नाही की तुम्ही कुठे यायचं, किंवा नुसतं हॉस्पिटल नाव समजणार नाही तुम्हाला कुठे यायचं, किंवा एखाद्या क्लबचं नाव सांगितलं तर तुम्हाला हे समजणार नाही कसं यायचं किंवा कसं यायचं. परंतु मी जर म्हटलं किंवा तुम्ही सिद्धार्थ कॉलेज समोर या, किंवा वाय हॉस्पिटल किंवा दूध हॉस्पिटल समोर या, किंवा SBI बँकेसमोर या, ज्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण नावाचा बोध होतो अशा जे अकाउंट असतं त्याला म्हणतो आपण पर्सनल अकाउंट. आलं लक्षात, काही अडचण नाही त्याच्यात. त्यानंतर पुढचं आपलं रिअल अकाउंट 2 नंबरचं. रिअल म्हणजेच काय, खरं अकाउंट, ज्या ठिकाणी तुम्हाला अकाउंट क्रिएटेड द प्रोप्रायटर्स असेट ओनर बाय द बिझनेस मॅन इज कॉल्ड ए रिअल अकाउंट. हे अकाउंट जे जो बिझनेसमॅन आहे ज्याच्याकडे वस्तू आहे किंवा कॅश आहे असा व्यक्ती हे अकाउंट क्रिएट करतो, म्हणजे रिअल जे खरं आहे. मग त्यात काय काय यायचं तुम्हाला, कॅश, फर्निचर आणि गुड्स. जर बघितलं आपण तर पहिल्या अकाउंटमध्ये आपल्या आले व्यक्ती, त्यानंतर व्यक्तीचं नाव तिथं आलं. त्यानंतर रिअल अकाउंटमध्ये तुम्हाला कॅश, ज्या काही वस्तू आहे अशा वस्तू की ज्याला आपण स्पर्श करू शकतो आणि त्याची काउंटिंग करू शकतो अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यात घ्यायच्या आहेत. कारण फर्निचर झालं, त्यानंतर गुड्स झालं, त्यानंतर कॅश झाली, आपण याला स्पर्श पण करू शकतो आणि त्याची काउंटिंग पण करू शकतो. अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला रिअल अकाउंटमध्ये घ्यायच्या. इथपर्यंत कळलं आहे. त्यानंतर नॉमिनल अकाउंट. आता नॉमिनल अकाउंट आपण सांगत नाही किंवा नॉमिनल अकाउंट म्हणजेच न दिसणारा खातं. मग पाहायचं कसं, जसं की ऑप्शन आहे परंतु कोणी पाहिलं आहे का, नाही. तसं अकाउंट क्रिएटिंग एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस म्हणजेच काय, खर्च. इन्कम म्हणजेच काय, फायदा. आणि लॉस म्हणजे नुकसान. गेन्स म्हणजे जास्तीचा फायदा. प्रॉफिट नाव द्यायचे नॉमिनल अकाउंट. म्हणजे तुम्हाला जर का नुकसान झालं बिझनेसमध्ये 4 गोष्टी होऊ शकतात. एक तर नुकसान होतं, प्रॉफिट होतो, एक्सपेन्सेस होतो, नाही तर मग खर्च होतो. आलं लक्षात. एक्सपेन्सेस या 4 व्यतिरिक्त काही होत नाही बिझनेसमध्ये, म्हणून तुम्हाला प्रॉफिट झाला तरी तुम्हाला नॉमिनल अकाउंट घेणं आहे आणि नुकसान झालं तरी पण तुम्हाला नॉमिनल अकाउंट घेणं.
कसं मग पाहायचं कसं, समजा रेंट आहे, आपण एखाद्याला भाडं दिलं आपला खर्च झाला, त्यानंतर सॅलरी आपल्याकडे किती 4-5 लोक कामाला लक्ष, त्यानंतर इंटरेस्ट म्हणजे व्याजाचा पैसा येणं किंवा व्याजाचा पैसा देणं, अशा सगळ्या गोष्टी किंवा बिझनेसचा सगळं जेवढे काही बिझनेसचे खर्च आहे सगळे तुम्हाला नॉमिनल अकाउंटमध्ये घ्यावा. आलं लक्षात? आता काही अडचण याच्यात. आता इथपर्यंत आपण अकाउंट पाहिले. त्यानंतर गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग. गोल्डन रूल्स म्हणजे काय की जर सोन्याला जसं महत्व आहे तसं मार्केटमध्ये जसं सोन्याला आपण महत्व देतो, सोन्याला जसं महत्व देतो तसं आपण अकाउंटिंग मध्ये या 6 रूलला महत्व. कारण याच्यानुसार जर तुम्ही या 6 रूलचा जर उपयोग केला तर कोणत्याही प्रकारची एंट्री तुमची चुकू शकणार नाही आणि ते जे रूल आहे ते तुम्हाला अप्लाय सुद्धा करता आले पाहिजे. आता पर्सनल अकाउंट म्हणजे वैयक्तिक खातं आपण पाहिलं, त्याचा रूल आहे डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर म्हणजे काय की जर पर्सनल अकाउंट असेल ज्या ठिकाणी तुम्हाला नाव व्यक्तीचं नाव आलं तरच तुम्हाला हे रूल वापरणे. जर व्यक्तीचं नाव नाही आणि तुम्ही म्हणसाल किंवा पर्सनलचा रूल लावतो आणि अकाउंटिंग करतो तसं जमणार नाही. आलं लक्षात? पर्सनल म्हणजे काय डेबिट रिसिव्हर बघायचं आपण किंवा रिसिव्हर म्हणजेच घेणारा व्यक्ती कोण. त्यानंतर क्रेडिट द गिव्हर, गिव्ह म्हणजे देणे, बरोबर. देणारा कोण आहे, घेणारा कोण आणि देणारा कोण. जर तुम्हाला ह्या गोष्टी कळाल्या तर तुम्हाला DRCR रूल अप्लाय करणं काहीच अवघड नाही. ते आपण पुढे बघणारच एंट्रीमध्ये किंवा एंट्री कशी सोडवायची, जनरल एंट्री सोडवायची कशी, बरोबर आहे की नाही. तिथपर्यंत डेबिट द रिसिव्हर म्हणजे घेणारा आणि क्रेडिट गिव्हर म्हणजेच देणारा व्यक्ती, बरोबर. जर देत असेल तर CR करायचं आणि घेत असेल तर DR करायचं. पण का ज्यावेळेस पर्सनल अकाउंट असेल तरच, अदरवाईज नाही. आलं लक्षात आहे? त्यानंतर आपण दुसरं अकाउंट बघणार आहे रिअल अकाउंट. आता रिअल अकाउंटचे खरं अकाउंट आहे आणि त्याचे सुद्धा 2 रूल आहे. डेबिट व्हॉट कमिंग्स, जर तुमच्याकडे वस्तू येत असेल, आपण पाहिलं रिअलच्या उदाहरणामध्ये फर्निचर, गुड्स आणि कॅश, याच्यापैकी तुम्हाला कोणती गोष्ट जर तुमच्याकडे येत असेल तर त्याला तुम्ही DR करायचं. आणि जर समजा फर्निचर आलं तुमच्याकडे, तुम्ही त्याला DR करणार आणि त्याच्या बदल्यात तुमच्याकडून काहीतरी जाणार, तुम्हाला त्याला कॅश द्यावं लागेल, फुकट तर फर्निचर ते देणार नाही आपल्याला, बरोबर की नाही. मग तुमच्याकडून जी गोष्ट जाणार त्याला तुम्ही CR करायचं, क्रेडिट व्हॉट गोज आउट. जर रिअल अकाउंट असेल तरच, फर्निचर किंवा कॅश किंवा गुड्स याच्यापैकी असेल तरच तुम्हाला रूल लावणे. हे लक्षात ठेवा. मी याच्यामुळे सांगतोय की कारण काय होतं, आपण डेबिट रिसिव्हर हे सगळं सांगून देतो परंतु कोणता रूल कधी लावायचा हे समजत नाही बरोबर. आलं लक्षात? त्याच्यामुळे एक बारकाईने लक्ष द्या किंवा पर्सनल अकाउंट म्हणजे काय ते कळायला पाहिजे. त्यानंतर ते जर असेल तरच तो रूल लावायचे 2. त्यानंतर रिअल अकाउंट असेल तर तुम्हाला रिअलचेच रूल लावायचे. असं होत नाही कधी पर्सनल अकाउंट येतं कधी रिअल अकाउंट येतं, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे आपल्याला समजायला पाहिजे किंवा त्याची एक्झाम्पल जे आहे, पर्सनलचे काय एक्झाम्पल आहे, त्यानंतर रिअलचे काय एक्झाम्पल आहे, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला जर आढावा घेतला आपण तर हे रूल लावणं काहीच कठीण नाही. कळालंय? रिअल अकाउंटचे रूल कसे लावायचे. त्यानंतर नॉमिनल. नॉमिनल म्हणजेच काय, नॉमिनल अकाउंट डेबिट ऑर एक्सपेन्सेस अँड लॉसेस. जर तुम्हाला बिझनेसमध्ये खर्च झाला किंवा तुमचा काही लॉस झाला तर तुम्हाला डेबिट करण्यात आलं, डेबिट ऑर एक्सपेन्सेस अँड लॉसेसच्या हिशोबाने. एक्सपेन्सेस म्हणजे खर्च, लॉस म्हणजे नुकसान. त्यानंतर क्रेडिट ऑर इन्कम अँड गेन. इन्कम म्हणजे काय, फायदा. आपल्याला काय होतं, 500 रुपयाची गोष्ट 700 रुपये तुमचा फायदा झाला, बरोबर आहे. त्यानंतर गेन्स म्हणजे जास्तीचा फायदा. समजा तुम्हाला 5 वस्तू खरेदी केल्या आणि त्याच्यावर तुम्हाला 2 फ्री भेटल्या म्हणजे तुम्हाला काय झालं, जास्तीचा फायदा झाला, गेन झालं. म्हणजेच काय करायचं मग, क्रेडिट ऑर इन्कम अँड गेन्स. कळालं आहे? डेबिट ऑर एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑर इन्कम अँड गेन. फायदा झाला किंवा तोटा झाला याच्यासाठी तुम्हाला नॉमिनल अकाउंट घेणे आणि त्याचे रूल लावणे. आलं लक्षात? आता बिझनेसमध्ये लॉस होतो किंवा एक्सपेन्सेस होतात किंवा इन्कम होतं किंवा जास्तीचं इन्कम होतं, एवढ्या 4 गोष्टी होतात. तिथपर्यंत काय आलं. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला मग जनरल. आता जनरल इज द इम्पॉर्टंट बुक्स ऑफ द अकाउंट विथ द अकाउंट बुक ऑल टाइप्स ऑफ बिझनेस. जनरल हे काय माहिती आहे का, अकाउंटिंग मधलं सगळ्यात महत्वाचं बुक आहे. इम्पॉर्टंट बुक ऑफ अकाउंट हिज अकाउंट बुक हिज टाइप्स ऑफ बिझनेस. बिझनेस मधलं हे सगळ्यात महत्वाचं बुक आहे. त्यानंतर ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड द बुक डेली रेकॉर्ड्स. म्हणजे रोजच्या रोज, डेली म्हणजे काय, रोजच्या रोज तुम्ही याच्यात सर्वप्रथम एंट्री करू शकता. त्यानंतर द ट्रान्झॅक्शन आर ॲज सून दिस टेक्स प्लेस द रेकॉर्ड दिस जनरल वर्ड. आता जनरल वर्ड्स कुठून घेतलेला आपण, जनरल रिवर्ड लॅटिन वर्ड म्हणजे लॅटिन भाषेतला वर्ड हा, जनरल हा लॅटिन भाषेतला वर्ड आहे, तो लॅटिन भाषेतून आलेला आहे. त्यानंतर जर मीन्स ए डे टू डे बिझनेस फर्स्ट इन दिस बुक. म्हणजे प्रत्येक दिवसाचं ट्रान्झॅक्शन तुमच्या याच्यात होतं म्हणून त्याला काय म्हणतो आपण, जर्स, JOURS. आलं लक्षात?
त्यानंतर बुक सबसिक्वेंटली दॅट पोस्टेड बाय द अनदर बुक, म्हणजे याच्यात जर तुम्ही इंटरॅक्ट केलेला असेल तर याच्यातून तुम्ही अदर बुक मध्ये त्याला ट्रान्सफर करू शकता. लक्षात, ॲज नाउन ॲज ए लेजर, याला काय म्हणतो आपण, लेजर बुक, बरोबर आहे. जनरल इज द बुक्स विच आर डे टू डे ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. पहिले सांगले प्रत्येक दिवसाचं ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करू शकतो सर्व करतो, म्हणून ते सगळ्यात महत्त्वाचं बुक. त्याच्यानंतर रेकॉर्ड सिस्टमॅटिकली समराईज. सिस्टमॅटिक म्हणजे व्यवस्थितपणा. जर तुम्ही लिहून ठेवले असेल किंवा व्यवस्थित जर एंट्री करून ठेवले असेल तर तुम्हाला समजण्यासाठी किचकट जाणार नाही. समराईज म्हणजेच काय, वर्गीकरण करून. रेकॉर्ड जनरल बुक्स विच द ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड बिझनेस स्मॉल ट्रान्झॅक्शन वेअर फ्यू हेज छोट्यातलं छोटं ट्रान्झॅक्शन तुम्ही याच्यात करून ठेवू शकता. त्यानंतर ऑन बुक द जनरल वॉज द कन्व्हेंट टू द रेकॉर्ड ऑल डे टू डे ट्रान्झॅक्शन. सगळ्या दिवसाचे रेकॉर्ड तुम्ही याच्यात कन्वर्ट करून ठेवू शकता, म्हणजेच इंट्रा करून ठेवू शकता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर. त्याच्यानंतर टाइम पासेस ट्रान्झॅक्शन इन्क्रीज द नंबर ऑफ जनरल इंडिव्हिज्युअल व्हायरस बुक इन द नाउन्स. म्हणजेच काय की प्रत्येक दिवसाचं ट्रान्झॅक्शन थोडी म्हणजेच प्रत्येक एंट्रीचं ट्रान्झॅक्शन तुम्ही करून घेऊ शकता, हे सिस्टमॅटिकली आणि करेक्टली. आलं लक्षात. त्यानंतर मग जनरल बुक्स आपला जे काही फॉर्मॅट टॅलीचा जनरल सोडण्याचा, तो अशा पद्धतीने पहिले डेट टाकायची, त्यानंतर पर्टिक्युलर घ्यायचं तुम्ही काय केलेले नेमकं, त्यानंतर मग लेजर फेल्युअर घ्यायचा आहे, त्यानंतर डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट. आलं लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला टॅलीमध्ये एंट्री करावं लागतात. त्यानंतर मग त्याने खाली रूल दिलेले किंवा कशा पद्धतीने जनरल एंट्री सोडवायची, कोणते कोणते रूल लावायचे. आता आपल्याला अकाउंट पाहिले आपण, त्यानंतर गोल्डन रूल पाहिले, त्याच्यानंतर या एंटर सोडवायचे कशा फॉर्मॅटमध्ये. जनरल एंट्री सोडताना खाली नेम दिले खाली नेम वापरून दिलेले ट्रान्झॅक्शन त्या फॉर्मॅटमध्ये सोडवावे. खाली दिलेला फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सोडवणे. जनरल एंट्रीमध्ये ट्रान्झॅक्शन सोडवताना सर्वप्रथम खाली दिलेल्या 3 स्टेपचा वापर करायचा. या स्टेपचा वापर जर केला तुम्ही तर तुमची कोणती एंट्री चुकू शकत नाही किंवा तुम्हाला कोणतीच एंट्री किचकट वाटणार नाही. आलं लक्षात. त्याच्यामुळे काय होतं, ट्रान्झॅक्शन येताना आपल्याला जर या गोष्टी आपल्याला माहीत नसेल, आपल्याला काय करायचं किंवा आपल्याला हे माहीत नसेल तर तुम्हाला ते किचकट वाटतं, बरोबर आहे की नाही. तर याच्यात काय, हाऊ मेनी अकाउंट किती आहे, पहिले दिलेल्या ट्रान्झॅक्शन मध्ये अकाउंट ओळखायची किती आहे, म्हणजे 2 आहे का 4 आहे का 3, बरोबर. त्यानंतर अकाउंट नेम म्हणजे अकाउंट कोणतं आहे, पर्सनल आहे का रिअल आहे का नॉमिनल, स्टेप बाय स्टेप. त्यानंतर डेबिट अकाउंट की क्रेडिट अकाउंट. जर तुम्हाला अकाउंट नाही झालं किंवा पर्सनल अकाउंट आहे पर्सनल रूल लावा, रिअल अकाउंट आहे रिअलचा रूल लावा, नॉमिनल अकाउंटचा आहे नॉमिनल तर नॉमिनलचा रूल लावा, सरळ सरळ. आलं लक्षात. त्यानंतर फॉरवर्डमध्ये सर्वप्रथम डेबिटची एंट्री करायची, त्यानंतर क्रेडिटची एंट्री करायची. त्यानंतर जर एखाद्या ट्रान्झॅक्शनमध्ये 2 डेबिट अकाउंट आले असतील तर ते एका खाली एक लिहून मगच क्रेडिटची एंट्री करावी. आलं लक्षात. त्यानंतर क्रेडिट नंतर शेवटी नरेशन लिहावे आणि त्या शब्दाची सुरुवात कधी पण बिंग या शब्दापासून करावी. म्हणजे झालं असं की आपण सतीशला 2000 रुपये दिले, बिंग कॅश पेड टू सतीश, वरती आपण ड्युरेशन दिलं असतं, लिहून दिलं असतं विवरण किंवा किती आपण पैसे दिले त्याला. आलं लक्षात इथपर्यंत. थँक्यू.